नमस्कार. आज आपण इयत्ता दुसरी नवीन अभ्यासक्रम इंग्रजी विषयामधील युनिट 1.9 इंट्रोड्यूस युअरसेल्फ हा पूर्ण घटक पाहणार आहोत. घटक अतिशय सोप्पा आहे, त्यात आम्ही आणखी सोप्पा केलेला आहे. कसा तो पाहूयात. मानो हाय, गुड मॉर्निंग. आज आपण काय बघणार आहेत? इंट्रोड्यूस युअरसेल्फ म्हणजेच काय? स्वतःबद्दल माहिती सांगायची. कशी सांगायची? इंग्रजीमध्ये स्वतःबद्दल 4 ते 5 ओळी सांगायच्या. अगोदर इथं काय दिले पाहूयात, मग आपण काय करणार आहेत ते सांगूयात. बघा इथं काय सांगितलेलं आहे, बाळांनो वाचा माझ्यासोबत. 1.9 इंट्रोड्यूस युअरसेल्फ म्हणजे स्वतःबद्दल माहिती सांगा. लिसन अँड रिपीट. रंगोत्सव लिटल स्टार्स. त्यांनी एक कार्यक्रम आयोजित केला आहे रंगोत्सव म्हणून. ह्या लिटल स्टार म्हणजे लहान मुलांचा रंगोत्सव हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. ह्या कार्यक्रमात काय केलेलं आहे? प्रत्येकाने वेगवेगळी भूमिका निभवलेली आहे. ही मुलगी सावित्रीबाई फुले झालेली आहे, हा मुलगा पोवाडा गाणार आहे, ही काश्मीरी मुलगी झाली आहे, हा पंजाबी मुलगा झालेला आहे, ही कर्नाटकी मुलगी झालेली आहे. असे वेगवेगळे रोल प्ले केलेले आहेत. आणि ते हे डायलॉग तिथं परीक्षक बसलेले आहेत. बघा त्यांचा कार्यक्रम सुरू आहे तिथं, आणि हे समोर प्रेक्षक बसलेले आहेत की हे प्रेझेंटेशन कसं करतायत ते पाहणार आहेत. म्हणजे इथं काय केलेलं आहे आता बघा. हा अनुज आहे. अनुज काय म्हणतोय नुसतं ऐका फक्त. माय नेम इज अनुज. आय एम 8 years old. आय कम फ्रॉम कॅपिटल सिटी मुंबई. आय गो टू काय त्याच्या शाळेचं नाव असेल ते स्कूल. आय एम गोईंग टू प्रेझेंट पोवाडा. म्हणजे हा जो अनुज आहे तो काय म्हणतोय, माझे नाव अनुज आहे, मी 8 वर्षाचा आहे, मी मुंबईमधून आलेलो आहे, कॅपिटल सिटी मुंबईमधून आलेलो आहे, मी झेडपी स्कूलमध्ये जातो, आणि आय एम गोईंग टू प्रेझेंट पोवाडा म्हणजे मी पोवाडा गाऊन दाखवणार आहे. आता ही मुलगी बघा कोण आहे, हिचं नाव आहे सारा. ती कोण बनली आणि काय म्हणते पाहूयात. आय एम सारा. आय एम इन ग्रेड 2. आय एम फ्रॉम ऑरेंज सिटी नागपूर. द नेम ऑफ माय स्कूल इज झेडपी स्कूल. आय एम प्लेईंग द रोल ऑफ सावित्रीबाई फुले. ती काय म्हणते, मी सारा आहे, मी इयत्ता दुसरीत आहे, मी ऑरेंज सिटी नागपूरच्या संत्री फेमस आहेत ना, मी ऑरेंज सिटी नागपूर येथून आलेली आहे किंवा मी तिथली आहे. द नेम ऑफ माय स्कूल इज, माझ्या शाळेचे नाव झेडपी स्कूल आहे. आय एम प्लेईंग द रोल ऑफ सावित्रीबाई फुले. मी सावित्रीबाई फुले यांचा रोल प्ले करून दाखवणार आहे. असं तिनं प्रेझेंटेशन करते. हे प्रेक्षक त्यांचं ऐकून त्यांना मार्क देत आहेत. हे परीक्षक त्यांना ऐकून त्यांना मार्क देणार आहेत, आणि हे प्रेक्षक त्यांचं पाहतायत की छान म्हणतायत का, कसं करतायत, आणि टाळ्या वाजवत आहेत. आता सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट की आपल्याला इथं काय करायचं. इथं त्यांनी जे दिलेलं असेल ते देऊ दे, आपण आपली ॲक्टिव्हिटी घेऊयात. काय करायची बघूयात आपण. फॉर द टीचर किंवा पॅरेंट्स. एनकरेज द चिल्ड्रन टू इंट्रोड्यूस देमसेल्व्स इन क्लासरूम. तुमच्या मुलांना स्वतःबद्दल माहिती सांगण्यासाठी म्हणजे तुमच्या मुलांना वर्गामध्ये स्वतःबद्दल माहिती सांगण्यासाठी एनकरेज करा, प्रोत्साहित करा. and give some hints for conversation. For example, speak about your friends, your likes and dislikes etc. त्यांना स्वतःबद्दल इंग्रजीमध्ये स्वतःबद्दल व्यक्त होण्यासाठी काही आयडिया द्या. हिंट द्या म्हणजे आयडिया द्या. तुमच्या मित्राचं नाव सांग, तुला काय आवडतं सांग, तुला काय आवडत नाही ते सांग. आता ह्याच्यासाठी आम्ही काय आयडिया केली ते मी फळ्यावर दाखवते. बघा आपल्या मुलांनी इयत्ता 2री पासून 5वी पर्यंत सर्वांसाठी हा उपक्रम अतिशय महत्त्वाचा आहे. माझ्या शाळेतल्या 2री, 3री, 4थी, 5वी 4ही वर्गाच्या मुलांना मी हे आत्ता एक साधारण अर्धा तास दिला होता. त्यांना ही सोपी वाक्य दिली आणि त्यांना सांगितलं होतं तुम्हाला जमतंय तेवढं तुम्ही पाठ करा. मग काही मुलांनी छान तयारी केली, अगदी अर्ध्या तासात सुंदर तयारी केली. आता काय इथं अपेक्षित आहे की इंट्रोड्यूस युअरसेल्फ म्हणजे त्या विद्यार्थ्यांनी स्वतःबद्दल किमान 4 ते 5 ओळी इंग्रजीमध्ये सांगणं अपेक्षित आहे, जेणेकरून त्याचं इंग्रजी बोलण्याचं धाडस आहे ते वाढणार आहे आणि त्याचा कॉन्फिडन्स बिल्डअप होणार आहे. बघा सोपी वाक्य काय आहेत तिथं दिलेली आहेत. माय नेम इज, मी अगोदर अर्थ सांगते. इथं जे आहे माय नेम इज डॅश डॅश. माय नेम इज प्रांजली, माझे नाव प्रांजली आहे. आय एम 36 years old, मी 36 वर्षांची आहे. आय एम इन ग्रेड 2, आता मी इयत्ता 2रीत नाही आहे, आपण राजवर्धिनी घेऊयात. माय नेम इज राजवर्धिनी, माझे नाव राजवर्धिनी आहे. आय एम 8 years old, मी 8 वर्षांची आहे. आय एम इन ग्रेड 2, मी इयत्ता 2रीत आहे, 2रीत शिकत आहे. आय गो टू ZPP स्कूल डेवाडी, मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डेवाडी येथे जाते. आय लिव्ह इन कराड, मी कराड येथे राहते. माय बेस्ट फ्रेंड इज शरयू, माझी जिवलग मैत्रीण शरयू आहे. आय एम अ गुड चाइल्ड, मी एक खूप चांगली मुलगी आहे. आय लव्ह माय फॅमिली, मला माझ्या कुटुंबावर खूप प्रेम आहे. आय लाईक टू ईट फिश, राजवर्धिनीला फिश खायला खूप आवडतात. आय लाईक टू प्ले चेस आणि लुडो, तिला लुडो आणि चेस खेळायला खूप आवडतं. आय लाईक टू प्ले म्हणजे मला खेळायला आवडतं. आय लाईक टू ड्रॉ पिक्चर,
मला चित्र काढायला आवडते. माय हॉबी इज रीडिंग, स्विमिंग इट्सेट्रा. म्हणजे माझा छंद आहे वाचणे, स्विमिंग करणे, पळणे, पोहणे, कोणाचं काय असेल ते. माय फेवरेट कलर इज ऑरेंज. आणि माझा आवडता रंग ऑरेंज आहे. अँड आय वॉन्ट टू बी तिला अख्ख्या देशाची राणी बनायचं आहे. बघा तिचं स्वप्न काय आहे राजवर्धिनीचं. आय वॉन्ट टू बी अ क्वीन ऑफ द होल कंट्री. तिला अख्ख्या देशाची राणी व्हायचं आहे. वेगळंच स्वप्न आहे, कसं पूर्ण करणार आहे तिलाच माहिती. असू दे. बघा अशा पद्धतीनं मुलांना स्वतःबद्दल किमान 5 ते 6 ओळी तर बोलता आल्याच पाहिजेत. त्यांचा कॉन्फिडन्स बिल्डअप होणार आहे. इथं मी नमुन्यासाठी राजवर्धिनीचं संपूर्ण लिहून दिलेलं आहे. आता आपण सुरुवातच करूयात राजवर्धिनीपासून. तिची ह्यातली किती वाक्य पाठ झालेत बघूयात. त्यानंतर आमच्या इयत्ता 3री 4थी 5वीच्या पण विद्यार्थ्यांनी काय काय तयारी केलेली आहे. सुरुवात करूयात राजवर्धिनीपासून. राजवर्धिनी उभा राहा 1 मिनटं. राजवर्धिनी लेट स्टार्ट. माझे नाव राजवर्धिनी आहे. I am 8 years old. मला 8 वर्ष चालू आहे. राजवर्धिनी मराठीत नाही सांगितलं तरी चालेल. अगोदर इंग्रजी तुझ्याबद्दल व्यवस्थित बोलून घे. हां आता कुठंपर्यंत आलती तू. आय एम इन ग्रेड 2. हां I am in grade 2. I go to JP Primary School, Devadi. I live in Karad. My best friend is Sharyu. I am good child. I love my family. व्हेरी गुड. आणखी सांगणारीस का पुढची वाक्य. Tina. हां सांग. I like to eat my fish. I like to play chess, ludo. I like to swimming. माय हॉबी इज. My hobby is swimming. व्हेरी गुड. अँड आय वॉन्ट टू बी अ. मी वाक्य सांगते तुला म्हणतो. आय वॉन्ट टू बी अ. I want to be a तुला कोण बनायचं एकदा सांग सर्वांना कळू दे. me. हो की इंग्रजीत मी सांगते, मराठीत आम्हाला नेहमी सांगत असते. तू कोण होणार आहे जरा एकदा सांग की. किती दिवसाची राणी. काय करणार अख्ख्या देशाची राणी म्हणून. सांग की असू दे काय तुला वाटतंय ते सांग. सारखी म्हणत असते मी अख्ख्या देशाची राणी होणार, अख्ख्या देशाची. काय करणार तू अख्ख्या देशाची राणी होऊन. हा. किती दिवसाची राणी. हां सर्वांची मदत करणार, सगळ्यांबरोबर राहणार, माझ्या परिवाराबरोबर राहणार. बरं ठीक आहे ओके. एकदा आमच्या राजवर्धिनीसाठी जोरदार क्लॅप होऊन जाऊ देत. 1 2 3 स्टार्ट. बघा इयत्ता 2रीतली राजवर्धिनी आहे. तिला मी अर्धा तास वेळ दिला होता. तिने अतिशय सुंदर पाठांतर केलं आहे. आता शौर्य म्हणणार. चला या इकडे ये चल. म्हणजे तू जे म्हणतोय ती वाक्य पण पाठीमागं दिसत आहेत आणि तू काय म्हणतोय तेही पुढच्या म्हणजे जे इतर विद्यार्थी तुझा व्हिडिओ पाहत आहेत ना त्यांनाही लक्षात येईल वाक्य काय बोलायचे आणि पाठांतर कसं करायचं. लेट स्टार्ट. My name is Shaurya. हां I am 7 years old. हां I am grade 2. हां I go to ZP School, Devadi. व्हेरी गुड. I live in Devadi. व्हेरी गुड. My best friend is Rajveer. व्हेरी गुड. I am good child. व्हेरी गुड. I love my family. एक्सलंट सुपर्ब. पुढे येते आणखी म्हण. हां I like to eat apple. व्हेरी गुड. I like to play cricket. हो हो ओके I like to draw picture. एक्सलंट. अँड माय हॉबीज. तुझा छंद काय आवडतं. छंद काय करायला आवडतं तुला. Book. गोष्टीची पुस्तकं वाचायला आवडतात ना. रीडिंग स्टोरी बुक्स. ओके. Reading story. आणि तुला काय बनायचं आहे बाळा. आय वॉन्ट टू बी अ. देशाचं राणी. देशाचा राजा. आता ही राणी होणार तर तू राजा होणार का. ओके. क्वीन ऑफ द होल कंट्री. सॉरी किंग ऑफ द होल कंट्री. आमची राजवर्धिनी होणार आहे क्वीन ऑफ द होल कंट्री. तू होणार आहे किंग ऑफ द होल कंट्री. व्हेरी गुड. एकदा शौर्यासाठी पण क्लॅप करा. सुंदर. हा 1 2 3 स्टार्ट. बघा बाळांनो आता 2रीच्या मुलांची तयारी तर फार जोरात आहे. आता 4थी आणि 5वीला एक संधी. कोण येते चला 4थीत ना. चल यशवर्धिनी ये. ही आमची इयत्ता 4थीची विद्यार्थिनी आहे. या राजवर्धिनीची मोठी बहीण यशवर्धिनी. लेट स्टार्ट. My name is Yashwardhini. I am 10 years old. I am in grade 4. I go to ZP School, Devadi. I live in Karad. I live in Karad. My best friend. My best friend is Sonali. I am a good child.
आय लाईक I like to eat gulab jamun. I like to play running. I like to draw picture. My hobby is drawing. माय फेवरेट कलर इज My favorite color is pink. आय वॉन्ट टू बी अ Pilot. व्हेरी गुड. मोठ्याने सांग वाक्य चल. I want to be a pilot. व्हेरी गुड. एक्सलंट. सुपर. बघा यशवर्धिनी साईडला हो. इयत्ता 3री 4थी आणि 5वीच्या मुलांनी सर्व वाक्य पाठ करणं अपेक्षित आहे. पाठ करण्यापेक्षा त्यांनी स्वतः ह्या सर्व वाक्यामधून व्यक्त होणं अपेक्षित आहे. आणि इयत्ता 2रीच्या मुलांनी ह्यामधील त्यांना वाटतायत ती म्हणजे त्यांना तुम्ही स्वातंत्र्य द्या, व्यक्ती स्वातंत्र्य द्या. जेवढी वाक्य वाटतायत ना त्यांना सोपी वाटते तेवढीच वाक्य घेऊ देत, पण किमान 6 वाक्य सांगावी एवढी माझी तरी अपेक्षा आहे. इयत्ता 2रीच्या बाळांनी ठीक आहे, काही अडचण नाही. इथं मी पुन्हा एकदा सांगते बघा, इथं स्वतःचं नाव घ्यायचं, तुम्ही किती वर्षाचे आहात, तुम्ही कोणत्या इयत्तेत आहात, तुमच्या शाळेचं नाव, तुम्ही कोठे राहता, तुमच्या बेस्ट फ्रेंडचं नाव, हे 2 तर आहे अशी वाक्य घेतली तर सांगतात. इथं तुम्हाला काय खायला आवडतं, इथं काय खेळायला आवडतं, तुमचा छंद काय आहे, तुमचा आवडता रंग कोणता आहे आणि तुम्हाला भविष्यात काय बनायचे, हे सर्व इथं घेऊन तुम्ही तयारी करू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. त्यापूर्वी माझ्या 5वीतल्या विद्यार्थ्यांनी पण दोघांनी छान तयारी केली. एकदा त्यांचंही पटकन 2 मिनिटात आपण इंट्रोड्यूस युअरसेल्फ ऐकूयात. हा आमचा इयत्ता 5वीचा अतिशय स्कॉलर विद्यार्थी आहे. गेल्या वर्षी इयत्ता 4थीला स्कॉलरशिपला त्याला 234 मार्क आहेत. मेरिट लिस्टमध्ये तो येणारच आहे. आता बघूयात इंग्रजीची त्यांनी त्याला तर 10च मिनटं मिळाले, त्याला इतरांचीच तयारी करून घ्यायला वेळ गेला सगळा. सांग बाळा, चल लेट स्टार्ट. My name is Devansh. I am 10 years older. I am in grade 5. I go to ZPP school Devadi. I live in Devadi. My best friend is Rudra. I am a good child. I love I love my family. I like eat biryani. I like to play cricket. I like to draw picture. My hobby is cycling. My favorite color is orange. I want to be a army officer. एक्सलंट. सुपर बाळा. हा आमचा इयत्ता 5वीचा रुद्र आहे, जो की इयत्ता 3रीमध्ये शिकण्यात त्याचं अजिबात लक्ष नव्हतं. इयत्ता 3रीपासून जरा अभ्यास चांगला करायला लागला. 4थीत थोडासा शाळेत रुळला. 5वीत जरा चांगला तयार झालेला आहे. अजूनही तो प्रयत्न छान करतोय. बघू आता, आज तो स्वतःहून म्हटलाय मॅडम मी पाठ केले, मी म्हणून दाखवणार. रुद्र, चुकलं तर चुकू दे, काही अडचण आली तर मी आहे सांगायला. लेट स्टार्ट. हां चल. My name is Rudra. I am 10 years older. हां I am grade 5. ओके. I go to primary school Delewadi. व्हेरी गुड. I live in Delewadi. व्हेरी गुड. My best friend is Devansh. ओके. I am good child. व्हेरी गुड. I love my family. सुपर. I like to ईट. eat biryani. Very good. I like to प्ले. play cricket. व्हेरी गुड. I like to draw Draw. a picture. व्हेरी गुड. I like My my huh. hobby is swimming. व्हेरी गुड. My Favorite? color is red. रेड. ओके. हां. My आय वॉन्ट टू बी अ I want to ear. आय वॉन्ट टू बी अ I want to be a eat काय व्हायचंय तुला, काय व्हायचंय? police officer. आय वॉन्ट टू बी अ I want to be a पोलीस ऑफिसर. police officer. छान. त्याच्यासाठी खूप अभ्यास करावा लागतो. करणार ना अभ्यास तू? नाही बाळा, 3रीपासून छान प्रगती केली आहे. बघा आमचा 5वीतला रुद्र आहे. खरंच ह्याचं कॉन्फिडन्स लेवल फार कमी होता, पण 3रीपासून ह्यानी स्वतः ठरवलं, थोडं माझा मार असेल, ओरडणं असेल, प्रेमाने असेल, पण हा विद्यार्थी तयार होऊ शकतो, तर इतर सर्व नक्कीच तयार होऊ शकतात. तुम्ही देखील आमच्या रुद्रसारखा प्रयत्न करा. आमचे हे इयत्ता 2रीतले चिमुकले आहेत. कसं असतं, सर्व आता हे वेगवेगळे विद्यार्थी आहेत माझे. प्रत्येकाची शिकण्याची गती सेम नसती. ज्यांचं पाठांतर चांगलं होतं त्यांनी अगदी अर्धा तासात पाठ केलं आणि इथं प्रेझेंट करून दाखवलं. याचा अर्थ असा नाही की माझे हे विद्यार्थी करणार नाहीत. हे विद्यार्थी देखील करणार. त्यांना वेळ लागेल, 2 दिवस लागतील, 3 दिवस लागतील, 4 दिवस लागतील, लागू दे. पण ह्या मुलांचं देखील पाठांतर सुंदर होणार याची शिक्षिका म्हणून मला तरी खात्री आहे. इथं पण आहेत बघा काही मुलं, ह्यांचं देखील होणार आहे. श्रेयस बोलणार? चल ये. हा श्रेयस शर्मा आहे, इयत्ता 5वीचा विद्यार्थी. हा देखील गेल्या वर्षी स्कॉलरशिपला अतिशय छान मार्क घेतलेत. थोड्या मार्कासाठी कदाचित मेरिट लिस्टमधनं बाहेर पडेल, पण मुलगा अतिशय हुशार आहे. चला श्रेयस, लेट स्टार्ट. My name is Shreyas. I am 12 years older. I am in grade 5. I go to ZP school Devadi. I live in Devadi. My best friend is Rudra. I am a good child. I love my family. I like to eat pav bhaji. I like to play cricket. I like to draw picture.
My hobby is playing. बर. माय फेवरेट कलर इज. My favorite color is orange. I want to be a cricketer. व्हेरी गुड, एक्सलंट, छान बाळा, व्हेरी गुड. चला एकदा सर्वच मुलांसाठी मस्त झकास क्लॅप होऊन जाऊ द्यात. 1 2 3 स्टार्ट. तुम्हाला आमच्या विद्यार्थ्यांचं पाठांतर कसं वाटलं, त्यांनी इंट्रोड्यूस युअर सेल्फ, स्वतःबद्दल माहिती सांगितलेली कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. प्रत्येक मुलाला, आपल्या शाळेतलं प्रत्येक मूल शिकू शकतं. प्रत्येकाची गती वेगळी असते, त्यांना त्यांच्या गतीने शिकू द्या, त्यांच्या परीने प्रयत्न करू द्यात. मूल नक्की शिकणार, नक्की बोलणार, त्यांना बोलतं करा. व्हिडिओ कसा वाटला ते देखील कमेंटमध्ये कळवा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय. पुढील व्हिडिओमध्ये आपण पेज नंबर 20 आणि पेज नंबर 21 यामधील हा सर्व स्वाध्याय कसा घ्यायचा ते पाहणार आहोत. तोपर्यंत इंट्रोड्यूस युअर सेल्फ याचा सराव करत राहा. तुमच्या विद्यार्थ्यांनी कशी तयारी केली ते देखील कमेंट करून कळवा.